झी 24 तासच्या आवाहनाला प्रतिसाद देत शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी त्यांच्या संस्कृती प्रतिष्ठानच्या दहीहंडीचं आयोजन रद्द केलं। मात्र दहीहंडीचा उत्साह कायम ठेवत सण साजरा करण्याची परंपरा सुद्धा त्यांनी कायम ठेवली आहे। सरनाईक यांनी साधेपणाने दहीहंडी साजरी केली आणि याच संदर्भात त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी कपिल राऊत यांनी। जीवघेणी स्पर्धा बंद आहे आणि उत्साह कसा आहे? दरवर्षी मी सुद्धा गेल्या 18 वर्षापासून हा उत्सव साजरा करतो। हिंदूंचा हा सण आहे, उत्सव आहे, परंपरा आहे, ती कायमची मिटून चालणार नाही। ती आपण ज्योत आहे ती तेवढ ठेवायलाच हवी। गेल्या 18 वर्षापासून हा गोविंदाचा उत्सव साजरा करत असताना अनेक सुख आणि दुःखांना मी सामोरं गेलो, परंतु यावर्षी मी विचार केला की अनेक गोविंदांचा मृत्यू होत आहे आणि अशा प्रकारे जर त्यांचा मृत्यू होत असेल आणि आपण उत्सव साजरा करणं हे योग्य होणार नाही। म्हणून मी इव्हेंट जो होता 8, 9, 10 थरांचा जो दरवर्षी जो थरार व्हायचा तो मी बंद केला। 25 लाख, 11 लाखाच्या, 10 लाखाच्या ज्या रकमा होत्या बक्षिसाच्या त्या जाहीर केल्या नाही। उलट जे गोविंद पथक या ठिकाणी येतील, सलामी देतील, त्यांना जॅकेट आणि हेल्मेट अशा पद्धतीचं वाटप मी करतो। महाराष्ट्राची संस्कृती आहे, ती परंपरा आहे, ती जपण्यासाठी मी त्यांना शाल, श्रीफळ आणि यथोचित सत्कार त्यांचा करतो आणि त्यांच्या पुढील कार्याला शुभेच्छा देतो। झी 24 तासच्या माध्यमातून आवाहन करण्यात आलं होतं सर्वसामान्य जनतेला की हा गोविंदाचा जो थरार आहे तो बंद होणं गरजेचं आहे। हा थरार असंच चालू राहिला अनेक गोविंद मृत्युमुखी पडतील। त्यामुळे या थराराच्या मागे न लागता आपली संस्कृती, आपण परंपरा टिकवण्यासाठी सगळ्यांनी मेहनत करायला पाहिजे, काम करायला पाहिजे, तशा पद्धतीनं उत्सव साजरा करायला पाहिजे। झी 24 तासचे मी मनपूर्वक आभार मानतो, त्यांचं अभिनंदन करतो की त्यांनी केलेल्या आवाहनाला मी प्रतिसाद दिला। माझ्याच बरोबर अनेक मंडळांनी सुद्धा प्रतिसाद दिलेला आहे, त्या मंडळांचा पण मी आभार मानतो। आणि ही संस्कृती, ही परंपरा आहे, आपण अशीच कायम ठेवूया आणि दरवर्षी अशाच पद्धतीनं याच जल्लोषामध्ये हा उत्सव साजरा करूया। तुम्ही बघताय की मी दहीहंडीची कुठलीही रक्कम जाहीर केली नाही, बक्षिसाची रक्कम जाहीर केली नाही, पण गोविंदांच्या उत्साहामध्ये कुठल्याही प्रकारे कमतरता आली नाही। तोच उत्साह कायम आहे, तोच जल्लोष कायम आहे, त्याच घोषणेनं हा परिसर दुमदुमतोय। खरंच सर्व मंडळी असं केलं तर खरंच एक चांगला सुवर्ण होऊ शकतो आणि पहिलं पाऊल झी 24 तासाने उचललं आहे आणि त्याला प्रतिसाद प्रताप सरनाईक यांनी दिलेला आहे। सर्वीकडे मोठ्या धूमधाममध्ये गोविंदा साजरा केला जातोय, दहीहंडी साजरी केली जाते, पण ही एक आगळी वेगळी दहीहंडी ठाणेकर पाहत आहेत। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।